सगळे इथे जमलेत ॲक्च्युली. थँक्यू फॉर कमिंग. कुठून कुठून आलेत सगळे? पुणे, कोल्हापूर, अंबेजोगाई, नागपूर, लातूर, बारामती, पंढरपूर, बारामती, छत्रपती संभाजीनगर, बारामती, मुंबई, यवतमाळ, रायगड, वा, नंदुरबार, धुळे, मालेगाव, हा, अहिल्यानगर आणि झालं, कोल्हापूर झालं, सोलापूर, सांगली, पालघर, अमरावती, चंद्रपूर, अकलूज, अगदी सगळ्यात जास्त लांबून आलेले म्हणजे नाशिककरांचं देखील स्वागत आहे. वा, फार भारी वाटतंय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधनं, वेगवेगळ्या प्रांतामधनं, गावांमधनं तुम्ही सगळे जमलेले आहात, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आलेला आहात आणि आपण सगळे इथे आज सोमवार सकाळी, आता दुपार झाली आहे, पण भेटण्याचं विशेष कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळेच पुरस्कारासाठी काम करतो असं नाही, पण जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळते आणि म्हणूनच आजचा हा दिवस, आजची ही सकाळ, आजची ही दुपार आपल्या सगळ्यांसाठी खूप अविस्मरणीय ठरो, खूप विशेष ठरो आणि ठरेलच याच्या बाबतीत मी साशंक आहे. आय डोंट नो, सुधीर सरांनी तुम्हाला सांगितलंय की नाही? तुम्ही सांगितलंय का आपण असं का केलंय संध्याकाळच्या ऐवजी? सांगितलंय. तर सुधीरजींचे खरं तर आभार मानते मी, कारण आम्ही खरं तर आता ऑलरेडी 3-4 वर्षांपासनं हा पुरस्कार सोहळा एकत्र करतो आहोत. म्हणजे अर्थात त्यांचीही कल्पना आहे, त्यांची संपूर्ण टीम आहे आणि सुंदर पद्धतीने हा पुरस्कार इथे गेली काही वर्ष महाराष्ट्रभरातल्या सगळ्या उद्योजकांसाठी त्यांनी सुरू केलेला आहे. पण मी अगदी पहिल्यापासून जोडली गेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो जेव्हा जेव्हा मला पुरस्कार सोहळ्यासाठी सुधीरच्या टीमकडनं किंवा सुधीर यांच्याकडनं फोन येतो. पण यंदा आज संध्याकाळचा हा कार्यक्रम ठरला होता, पण नेमका मलाही एक पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यामुळे गडबड अशी झाली की मी पुरस्कार द्यायचे की घ्यायचा आहे. पण दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मलाही पुरस्कार घ्यायचा आहे